गायीच्या दूध दरात कपात केल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गायींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। गायीच्या दूध दरात कपात झाल्यानं पशुपालन व्यवसाय अडचणीत आलाय। नोकरीच्या मागं न लागता युवा पिढी या व्यवसायाकडे वळली असताना गायीच्या दुधात प्रति लिटर 4 रुपये कपात करण्यात आली आहे। याशिवाय राज्य सरकारकडून गायीच्या दुधाला 1 जानेवारी 2024 रोजी प्रति लिटरला 5 रुपये अनुदान जाहीर केलं होतं, पण जिल्ह्यातील बहुतांश उत्पादक त्या अनुदानापासून वंचित आहेत। या पार्श्वभूमीवर शासनानं गायीच्या दुधाला अनुदान द्यावं, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा दिलाय। आम्ही गेले 7 महिने झालं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि दूध उत्पादकाच्या आंदोलन माध्यमातून आम्ही सरकारला गेले 7 महिने झालं पाठपुरावा करतोय। गायीच्या दुधात 4 रुपये कपात आणि 3 रुपये कपात झाले ती तुर्तात थांबवावी आणि जे 5 रुपये अनुदान आणि 7 रुपये अनुदान झालं जाहीर झाले ते तुर्तात चालू करावं। पण तिने असं न करता 2 हप्ते 5 रुपये अनुदानचं दिले आणि तिथून पुढे अनुदान पण नाही आणि गायीच्या दुधाचे दर पण कमी केल्यात। हे असं तिने केल्यामुळं हे आम्ही आज मोर्चा काढलेला आहे गायीसहित आणि ह्या आमच्या मागण्या जर नाही मान्य जर झाल्या तर मी माणिक शिंदे आणि स्वतः जुत्राम खोडके माझं शिष्टमंडळ कलेक्टर ऑफिसच्या दारात उपोषणाला बसणार। त्यातून तिने नाही तोडगा जर काढला तर मी आत्मदहन करणार, एवढंच बोलतोय। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, अनिल जाधव, मच्छिंद्र पाटील, अमरसिंह राजपूत आदी उपस्थित होते।